आज भरतो म्हणलं कापूस. लावला भाऊ संजयला फोन. संजय आला डग्गा घेऊन. आता लावला डग्गा. आता लागला डग्गा है ना. पोरं गिरं तर आहेच तयार. दे मी करतो यार भावेश लकडकर आपला शक्तिमान कटप्पा. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते प्रज्वल भाऊच्या इथून कापूस भरायचे. हा प्रसन्न भाऊ टिंबा प्रज्वल भाऊ आहे. सुशील भाऊ आले. काय म्हणते सुशील भाऊ? बस ठीक दादा. बढिया. चलो चालेल. भाऊ लोक आले डुल्या घेऊन. वैभव भाऊ ना निशान भाऊ कापूस आहे इथं. हो आले घेऊन. कापूस दाखवतो तुम्हाला किती पूर्ण कापूस. या म्हणतोय मी देतो डुल्या कारण याचा पॅन्टामिन खराब. हा डुल्या दिन म्हणते का? हे निशान डुल्या नेशीन तू? घे आण रे भुऱ्या लवकर लवकर डुल्या रे. यानं आणल्या मग डुल्या. ए दिल्ली डग्यात फेकून बे. तू भर बे लवकर लवकर डुल्या बे. आपला झाल्याच्या नंतर कृष्णाजीचा बी भराचा आहे. भरली पोट्यानं डुली. नवीन मास उपती आलाय. खालतं बी आहे का रे पाणी? ए चैतन्य बुची खालतून मदत नाही ना. नाही मदत नाही. त्याच्या जमीन वरली आहे ना. हा तर ते वरतं घे भर हे एवढं बिचत गिचत काही आला ना तुकडो भाई. पाय कसा हाय करते. मग आलो मा कापूस भरून झाल्यानंतर कृष्णाजीचा कापूस भराले. रुपेश बसला इथं गोष्टी सांगत होता. पुन्हा लागला मग पोट्टे थकलो म्हणे. तर पोट्ट म्हणलं याले आण रे पटपट. हे गेलं कृष्णाजीच्या घरात. हे पाहिनं डुल्यानं आणत म्हणे. याने घेतला कपडे धुवाचा टप हाती. माय बिन टपानं आणतो म्हणे पोट्टे. ह्या दोघा जणाला आणायला लावला. हे पोट्ट भरत होतं. भरे लवकर लवकर रे. हो ना का भरूनच राहिलो ना म्हणते तो. आणि ह्या पोट्टे म्हणलं उचल पटपट. नंदू पाय कसं भरते हे उंदरासारखं. हे पोट्ट लय कामाचं आहे पण आपल्या गावात. हे दोघं जण डोवार की पाय. ह्या रुपया म्हणे मी येतो म्हणे गाडी भराले. तू नको येऊ म्हणलं. तू नको येऊ मीच भरतो. हकलला भाऊ घरी आणि भरला. मग मीनं कृष्णाजीनं पटापट पाय तर 5 मिनिटात तर डग्गा भरला. डग्गा भरला आणि मग पेलो चहा. चहा असा जबरदस्त होता. मोबाईल धरला हातात ना पेलो भाऊ चहा. चहा पिऊन झाला आणि याले म्हणलं बांध रे पटापट. या डग्गेवाल्याला म्हणलं बांध पटकन. डग्गेवाल्यानं ह्या कृष्णाजीनं आपल्या गोष्टी सांगू सांगू बांधला भाऊ पाल. बांध रे लवकर रे. पाल घेऊन गुंडाळ गांडाळ केला आणि हे चालू करायला लावली गाडी. मग केली गाडी चालून निघलो मग पारसुनीसाठी. याले म्हणलं यायले जाऊ दे डग्ग्यानं. मी येतो म्हणलं बाईकनं. डग्गा निघला आणि मी निघलो बाईक घेऊन. डग्गा लागला मग पेट्रोल पंपवर. पेट्रोल पाय आता किती रुपयात टाकते दाखवतो तुम्हाला. लाव रे डग्गा लाव रे तिकडे रे. हा निघला पेट्रोल टाकणारा. याले ओळखता का? बंडू भाई का देखा का तूने? बंडू भाई का देखा ना व्हिडिओ. फॅन हो गया बंडू भाई का. पा रे बंडू भाऊचा फॅन. याले म्हणलं थांब तिवालेच पैसे घेतो आणि इथं स्कॅन मारतो. घे मारून घे ना भाऊ म्हणते. मग कापूस आणलो विकून आल्यावर देतो म्हणलं. पोट्यानं दिला मोबाईल. आणि हा गेला डग्ग्यात पेट्रोल भराले. दाखव रे. हा पाय ना गावातला नक्षलवादी लावला डग्ग्यात. वे टाक रे पुरा डग्गा फुल कर रे. कृष्णाजीचा कापूस वय. पाय दाखव रे इकडं. पाय इथं भरलं पुरा आम्ही ना 2.25 लाखाच्या वर डिझेल. जाऊ दे रे भर रे म्हणलं पुरा डग्गा. आकडाचं टेन्शन नको घेऊ. जाऊ दे किती जाते तर. त्याला म्हणलं डिझेल टाकून झालं. मग आलो भाऊ पारसून. लावली इथं काट्यावर गाडी. कृष्णाजी उतरला होता पहिले काटा. आता उतरून ड्रायव्हर. उतरला ड्रायव्हरनं पहिले आपलं वजन मोजलं का. गाडी भरली म्हणून सांगते. इकडं यानं काढली मग पर्ची. गेला मग ह्या कृष्णाजीचा कापूस होता भरता. गेला डग्गा खाली करायला. मी पण चाललो. केला कृष्णाजीचा कापूस खाली. गेटर होता तिकडे चहा पेत. त्याला आवाज द्यायला का ये ना का लवकर. गेटर आला. त्यानं कापूस चेक केला आणि त्यानं भाव थो म्हणे त्या ओळखीचा आहे म्हणे कृष्णा. तर याला सर्वात जास्त भाव लावतो म्हणे. तर भाव त्यानं एवढा लावला का आता मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही त्याला जाऊन विचारून गेलं किती भाव लावला म्हणून. चला बंद करतो आता. धन्यवाद.